हॅलो, नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर गणपती बाप्पांचं आगमन होण्यापासून ते विसर्जनापर्यंत जे काही थोडे-थोडे शूट केले होते, ते मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर गणपती असल्यामुळे रोजचं काही इतका ब्लॉग वगैरे किंवा व्हिडिओ मोठा करता करता आला नाही. तर जे काही थोडे-थोडे शूट केले होते, तेच मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ गणपतीची शेवटपर्यंत नक्की घटस्थापनेला पहा. सुरुवात झालेली आहे. सर्व आणि हे समाजबांधव आजचा जो दिवस होता म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते आणि सगळेजण इतके छान मस्तपैकी आवरून आले होते आणि स्टेज छान असं बांधला होता. त्यानंतर मग गणपती बाप्पांचे आगमन झाले, आरती झाली. सुरुवातीला खूप छान अशी तयारी केली आणि सगळी लहान मुले वगैरे सगळेजण इतके छान सहभागी झाले होते आणि त्यानंतरचे जे दिवस होते ते खूप खूप एन्जॉयमेंट आणि खूप छान असं सगळ्यांनी सहभाग घेतला होता. खास करून जे काही महिला आहेत, डेली तर सगळ्यांचीच कामं वगैरे असतात. कोणी खास करून काही इतकं एकत्र येत नाही. पण जसं गणपती स्थापना झाली त्यानंतरचे जेवढे 9-10 दिवस होते, सगळेजण इतके छान एकत्र होते ना, की डान्स, संगीत खुर्ची आणि शिवाय अजून गाण्यांचे वगैरे प्रोग्राम्स, मुलांमध्ये सुद्धा छोट्या-छोट्या मुलांसाठी सुद्धा छान स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्यामुळं सगळ्यांचा सहभाग झाला होता. हेच दिवस असतात ना, की असे सगळेजण एकत्र येतात आणि खूप छान एन्जॉयमेंट पण होतं. तर प्रत्येक दिवशी काही ना काही असे मस्त प्रोग्राम्स ठेवले होते. रात्री 1-1 वाजेपर्यंत सगळ्या ज्या मुली, महिला, जेंट्स वगैरे होते ते सुद्धा एकत्र येत होते. तर गाण्यांच्या भेंड्या चालल्या होत्या. आपण सहसा एकत्र इतकं काही येत नाही. तर असं काही असन तर खरंच खूप आणि आता वर्षभर तर कोणीच जास्त करून एकत्र येत नाही. कारण प्रत्येकाची कामं वगैरे असतात. त्यामुळं आणि असे काही क्षण असतात ना, की ते ह्या सणांमध्ये खूप छान आपल्याला काही ना काही सांगून जातात. तर इथं डॉजबॉल सुद्धा आम्ही ठेवला होता. म्हणजे प्रत्येकाने डॉजबॉलमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि शाळेमध्ये कितीच गॅदरिंग्स, खेळ वगैरे पहिला व्हायचे. पण माणूस हा म्हणतो ना, की संसारामध्ये जसं येतो तसं सर्व काही विसरून जातो. म्हणजे खेळ किंवा हे काही एन्जॉयमेंट आहेत ते, पण त्यातनं सुद्धा वेळ आम्ही भरपूर काढला. त्यानंतर हा जो छोटासा क्लिप आहे, तर तो आमच्या घरामधली जी पूजा होती सत्यनारायणची आणि पाहू शकता तुम्ही सत्यनारायणची पूजेची तयारी चालू आहे आणि इथं हे माझ्या मुलाची भांडी त्याला खूप मूड आला होता भांडी घासायचा आणि घासणी वगैरे घेऊन मी जसं शूट काढला तेवढ्यात तो रडत होता की व्हिडिओ वगैरे माझा अपलोड करू नको भांडी घासल्याचा वगैरे आणि इथं छान अशी तयारी सत्यनारायणची पूजेची केली. तर पूजेच्या वेळेस जर असे मस्त खांब आपल्याला केळीचे रोवायचे असून चौरंगाला तर अशा पद्धतीनं बॉटल्समध्ये गहू भरून चांगले आपले जे केळीचे खांब आहेत ना ते छान असे राहतात आणि मस्त म्हणजे हालत नाही अजिबात ते. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा पूजेच्या वेळेस असे बॉटल्समध्ये गहू भरून ठेवले आणि त्यामध्ये केळीचे खांब रोवले तर ते अजिबात हालत नाही आणि डेकोरेशन म्हणून त्यावरती फुलं सुद्धा लावली होती. तर अशा पद्धतीनं अरेंजमेंट पूजेची केली होती आणि पूजेची जी काही सुरुवातीची सगळे काही साहित्य काय असतं, अरेंजमेंट कशी करतात, मांडणी कशी असतात, ते सगळं काही मी सुद्धा पाहत होते. कारण कधी-कधी पूजा आपल्याला सुद्धा घरी मांडावी लागते. तर असं काही सगळं जाणून घेतलं किंवा पाहिलं तर आपल्याला सुद्धा सगळं काही समजतं. तर त्यानंतर घरची पूजा झाल्याच्या नंतर आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती विसर्जन होतं. तर त्यानंतरचा जो व्हिडिओ क्लिप आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे.
आणि इथं ज्यावेळेस सगळे कार्यक्रम झाले आणि गणपती बाप्पांचं विसर्जन होण्यासाठी ज्यावेळेस गाडीमध्ये माझ्या मुलाचं पूर्ण म्हणजे इमोशनल फर्स्ट टाइम तो इतका झाला होता. गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर तो मंदिरामध्ये जो गणपती होता तोच त्याने जवळ घेऊन तो झोपला होता. कारण फर्स्ट टाइम तो त्याला कळलं म्हणजे असं पूर्ण रोज आरती डान्स वगैरे आणि खूप गजबजल्यागत जे वातावरण होतं एकदम असं शांत झाल्याच्या नंतर त्याला कुठंतरी असं रडू आलं. आणि खरंच खूप छान असे दिवस गणपती बाप्पांच्या येण्यामुळं आपल्यामध्ये होत असतात, अनेक चेंजेस होत असतात. आणि त्यानंतर जे आम्ही खूप छान असे फोटोज काढले होते, खूप छान मेमोरीज जमा केल्या होत्या, त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर सगळ्यांचे मस्त असे ग्रुप फोटोज सगळ्यांनी छान छान असं आवरलेलं होतं. आणि कसे वाटले तुम्हाला फोटोज आणि आजचा जो ब्लॉग आहे तो. तर ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये.